हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे MPSC आणि UPSCचा अभ्यास करत असताना NCERT न वाचता डायरेक्टली रेफरन्स बुककडे जंप मारतात. मे बी दे आर थिंकिंग वी आर स्मार्ट इनफ फॉर UPSC आणि MPSC. नो. लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना त्याचा पाया हा भक्कम असला पाहिजे, बेस पक्का असला पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यावरती आपण म्हणतो ना बिल्डिंग चांगली बांधू शकतो. तर सेम लक्षात घ्या, इथे तुम्ही NCERTचं महत्त्व विसरू नका. म्हणजे तर बऱ्याच वेळा काय होतं की मुलं काय करतात, NCERT वाचण्यासाठी कंटाळवाणापणा करतात, म्हणजे कंटाळा करतात, तेवढा टाईम देत नाहीत, ठीक आहे ना. आणि मग किंवा बऱ्याच वेळा असं करतात की यूट्यूबवरती व्हिडिओज असतात NCERTचे, मग ते शॉर्ट व्हिडिओ बघायचे आणि त्याच्यातून ते एक स्मार्ट पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला कमी वेळात ते करता येतं हा पण विचार असतो. पण लक्षात घ्या, तुम्ही स्वतः हातामध्ये पुस्तक घेऊन वाचता आणि जे व्हिडिओमधून कंप्लीट करता याच्यामध्ये फरक असतो. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती जी आहे जे एक्सप्लेन करत असते, तर ते त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्हाला ते एक्सप्लेन करत असते गोष्ट. मात्र जर तुम्ही तेच टॉपिक, तेच बुक जर तुम्ही स्वतः वाचलं तर त्याच्यामध्ये फरक आहे. हा फरक आहे की लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार वाचत असता. जस्ट इमॅजिन की तुम्ही समजा एखादं पुस्तक वाचायला घेतलेलं आहे आणि तुम्ही 2 वर्षामागे वाचलेलं ते पुस्तक आणि त्या पुस्तकातलं तुमचं अंडरस्टँडिंग, आणि आज जर तेच पुस्तक तुम्ही वाचलं तर तुमचं आजचं अंडरस्टँडिंग याच्यामध्ये फरक आहे. सो ह्युमन जो आहे, लक्षात घ्या, आपला ह्युमन ब्रेन जो आहे तो इव्हॉल्व होत असतो, बरोबर ना, डे बाय डे. सेम इथे लक्षात घ्या की तुम्ही बुक्स वाचण्यासाठी कंटाळपणा नाही केला पाहिजे, स्पेशली जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता. तर डिरेक्टली व्हिडिओ किंवा अशा गोष्टींकडे न जाता तुम्ही पुस्तकं वाचा. आधी सुरुवात NCERTपासून करा. NCERTमधले बेस क्लिअर झाला, कॉन्सेप्ट्स क्लिअर झाले, देन गो टू द रेफरन्स बुक, ठीक आहे ना. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्हाला क्लायमेट चेंज समजून घ्यायचं आहे आणि क्लायमेट चेंज याच्याविषयी जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने डिरेक्टली रेफरन्स बुकमध्ये वाचायला गेला तर तुम्हाला तिथे ती अशी बेसिकली कॉन्सेप्ट नाही मिळणार की इनकमिंग सोलर रेडिएशन काय आहे, आउटगोईंग सोलर रेडिएशन काय आहे, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट कसा होतो, कशा पद्धतीने एअर ही गॅसेस हे ट्रॅप केले जातात. किंवा लक्षात घ्या, UPSCने मागच्याच वर्षी प्रिलिमला एक प्रश्न विचारलेला आहे की जे पृथ्वीचं टेम्परेचर वाढत आहे ते इनकमिंग सोलर रेडिएशनमुळे आहे की आउटगोईंग सोलर रेडिएशनमुळे आहे. तर याचं उत्तर तुम्हाला NCERTमध्ये मिळेल. रेफरन्स बुकमध्ये काय सापडणार आहे, क्लायमेट चेंजचे कॉजेस, त्याचे इम्पॅक्ट, त्याच्यावरती सोल्युशन काय करू शकता, मग नॅशनल स्टेट लेवलवरती किंवा इंटरनॅशनल लेवलवरती याच्यावरती सोल्युशन काय काढू शकतो, तर हे तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये मिळेल. बट जे बेसिक कॉन्सेप्ट आहे की क्लायमेट चेंज होतं कसं, तर हे तुम्हाला NCERTमधूनच मिळणार आहे, ठीक आहे ना. सो डोंट स्किप NCERT, कीप रीडिंग, वाचन करा, NCERT कंप्लीट करून मग रेफरन्स बुककडे जा.